सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे। तर कसे आहात सगळे? व्यवस्थित आहात ना? मजेत आहात ना? तर सर्व आज आपण माझं किचन क्लिनिंग बघणार आहोत। सगळं मी क्लीन करणार आहे, स्वयंपाक करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघा आणि नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठा आहे। तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि माझं क्लिनिंग कसं वाटतंय कसं नाही मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला चालू करूया आपण। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आपण आज किचन क्लिनिंग बघणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मला खूप गरज आहे तुमच्या प्रेमाची। तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नोटिफिकेशन क्लिक करा म्हणजे माझे डेली व्लॉग्स तुमच्यापर्यंत नक्की पोचतील। तर बघा, आज किचन क्लिनिंग करणार आहोत आणि किचन क्लिनिंग डेली रोज केलं पाहिजे। जर केलं नाही तरी आपल्या घरात लहान पोरं असतात, कॉकरोच वगैरे होतात क्लिनिंग केलं नाही तर। परत ते जेवणात वगैरे नाही चांगलं वाटत। तर आपण क्लिनिंग रोज केलं पाहिजे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे तर नक्की बघा। तर रोज आपण साबण लावून किचन, गॅस वगैरे घासलं पाहिजे व्यवस्थित। घासून पाणी टाकून व्यवस्थित धुवायचं। परत ते वरचे स्टायलिश असतात फरशी ते सुद्धा घासायचं, जेणेकरून आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेल वगैरे साहजिक आहे, तेल वगैरे उडतंच। तर आपण तिथेही घासलं पाहिजे, घासणीने थोडंफार क्लीन केलंच पाहिजे। बघू शकता मी कसं धुते घासते वरती। पण आपल्या घरात लहान पोरं असतातच, तर लहान पोरं काय करतात, कुठेही हात लाव, कुठेही जातात, कुठेही काहीही चालू असतं। तर आपलं घर क्लिनिंग असलं पाहिजे, क्लीन केलं पाहिजे म्हणजे ते जेणेकरून त्यांनी जरी हात लावला तरी काही व्हायला नको। जर आपण क्लीन केलंच नाही तर त्यांच्या हाताला पण जंतू लागतात आणि लहान पोरांना कसं समजतसुद्धा नाही कुठे हात लावायचं कुठे नाही, कसं आजारी पडू शकतात। म्हणून आपण डेली क्लिनिंग केलं पाहिजे व्यवस्थित। रोजच्या रोज भांडी घासलं पाहिजे, रोजच्या रोज गॅस पुसलं पाहिजे, घासून डेली क्लीन करायचं असतं। तर बघू शकता इकडच्या साईडला पण माझं छोटंसं किचन आहे, म्हणजे असं केलेलं आहे इथे। तर बघू शकता इथे पण मी सगळं डेली रोज क्लीन करते। परत मिक्सर आहे, मिक्सरला मी रोज कपड्याने पुसते, जेणेकरून माझं रोज घाण होतच नाही। ज्या वेळेस आपण त्या वेळेस सगळे कामं केले पाहिजे, नाहीतर खूपच घाण होतं, चिकट होतं। मेन चिकट होऊ नये म्हणून रोजच्या रोज पुसलं पाहिजे। फ्रीज आपण स्वयंपाक करतो आणि असंच हाताने काढतो, काही घ्यायचं असेल तर लगेच ठेवून देतो। पण मी हे मेशोवरून पण मागवलं होतं जेणेकरून घाण होऊ नये म्हणून, तरीसुद्धा होतं, चिकट होतंच फ्रीज वगैरे। तर फ्रीज पण क्लिनिंग केलं पाहिजे रोज डेली, जेणेकरून चिकट होणार नाही। तर इथे बघा मी भांडी मांडते, घासले होते मी सकाळीच भांडी। आणि हे ड्युटीला जातात, मग ह्यांना सगळं करून द्यावं लागतं, नाश्ता पाणी सगळं करून। सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यावर मी किचन क्लिनिंग करते, सगळं क्लीन करून घेते मी माझं घर। ते असले की माझं काहीच काम होत नाही, नुसतं म्हणजे चालूच असतं, घाण टाकणं चालूच असतं त्यांचं। मग ते गेले की पटकन मी सगळं किचन क्लिनिंग सगळं करते। तर भांडी मांडून घेतली मी, सकाळीच घासले होते व्यवस्थित। रोजच्या रोज भांडी मांडून घ्यायचे मांडणीवरती व्यवस्थित, म्हणजे जे काय आहे ते आपल्याला लगेच भेटतंसुद्धा। जरी काही लागलं तर लगेच कुठे जात नाही आपले भांडी, आपले इथेच असतात मांडणीवर, नाही तर त्यामध्ये असले की मग परत शोधा, हे करा ते करा। तर ते तुम्ही बघू शकता, ते पण मी मेशोवरूनच मागवलेलं आहे। तर मेशोवर खूप छान आणि स्वस्त भेटलेलं आहे, 135लाच भेटलं आहे आय थिंक। तर खूप मस्त आहे, तिथं भांडी मांडायला वगैरे पाणी त्यामध्ये जातं आणि
बेसिंगमध्ये पण पडतं ते पाणी, म्हणजे किचन पण ओलं होणार नाही, जेणेकरून असं आहे ते तर जाळी. तर खूप मस्त आहे. आणि बघा इथे मी भांडी घासते आहे व्यवस्थित, क्लिनिंग. जास्त भांडी नसतात माझे, मी वेळेवरती लगेच तिथल्या तिथे घासून मोकळी होते. म्हणजे मला जास्त भांडी घासायला खूप कंटाळा येतो, खूप म्हणजे खूप कंटाळा येतो भांडी घासायचं म्हटलं तर. म्हणून मी तिथल्या तिथे लगेच घासून ठेवून देते, जेणेकरून जास्त भांडी पडले की मग खूपच त्रास होतो घासायला. म्हणून तिथल्या तिथे लगेच घासून टाकायचं, लगेच क्लिनिंग करून टाकायचं, म्हणजे नंतर आपल्याला जास्त लोड पडणार नाही. तिथल्या तिथे सगळं काम करून मोकळं व्हायचं आपलं, काही टेन्शन नाही. तर आपले जे बटन असतात, आपण चालू बंद करतो बटन, ते पण रोजच्या रोज क्लिनिंग केलं पाहिजे. जर ते पण आपण हात लावतो, फ्रीज चालू कर, मिक्सर चालू कर, आपला हात घाण असतो, भाजीचा वगैरे तेलकट वगैरे असतोच. तर मग ते आपण वेळेवर पुसलं की क्लीन राहतं, नाही का, स्वच्छ राहतं, काही टेन्शन राहत नाही. तर ते सुद्धा पुसलं पाहिजे. आणि इथं मेन भांडी घासले आता मी, मग व्यवस्थित बेसिंग वगैरे घासून धुवून मस्त क्लीन करायचं, काही टेन्शन नाही. अशा प्रकारे घासायचं. व्यवस्थित क्लीन केल्यावर काही रोगराई येणार नाही आपल्या घरात. व्यवस्थित आपलं घर क्लीन असलं की आपणही क्लीन राहिलं पाहिजे, बरोबर की नाही. तर तुम्हाला माझे व्लॉग, जर तुम्हाला काहीही ह्याच्यामध्ये जर चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. काहीही नाही, मी तुमचं सगळं ऐकेल. तुम्ही जे सांगसाल ते सगळं मी ऐकायला तयार आहे. आणि तुम्हीही घरी करत जावा आणि मला प्लीज सपोर्ट करत जावा. आणि हा डबा आहे, तो डबा शेंगदाणे होते, शेंगदाणे संपले म्हणून मी लगेच घासायला पण घेतलं. जेव्हा शेंगदाणे येईल तेव्हा मग मी ते व्यवस्थित डब्यात टाकणार, असं म्हणजे वेळेवरती घासून मोकळं व्हायचं. कारण माझ्या लग्नात सगळे 5-5 भांडी आलेत, माझ्याकडे भांडीसुद्धा जास्त नाही आहेत, सगळे 5, वाट्या 5, ताट 5, सगळे 5-5 आहेत माझ्याकडे. चम्मच 5, पातेले 5, ग्लास 5 आहेत, सगळे 5-5 आलेत माझ्या लग्नामध्ये. म्हणजे जास्त भांडी नाही आहेत माझ्याकडे. आणि जे काय आहेत ते मी डेली क्लीन वगैरे चालूच असतं माझं काम. दोघंच असल्यामुळे जास्त कामही नसतं मला, आणि काही ना काही मी करतच बसते घरात, म्हणून काही टेन्शन नाही आहे. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटतो आहे, कसं नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही वाटलं तरी प्लीज कमेंट करून सांगा, तुम्हाला काय वाटतं. काही प्रश्न असतील, काही अडलं तुम्हाला तर नक्की मला विचारू शकता तुम्ही, मी तुम्हाला सांगायला रेडी आहे. आणि बघू शकता तुम्ही माझं किचन. आता मी झाडू मारून घेते पटकन. झाडू मारून घेतलं की मग संपलं माझं काम. सगळं क्लिनिंग केलं, सगळं बेसिंग वगैरे क्लीन केलं घासून वगैरे. तर बघू शकता आता मी किती मस्त क्लीन केलेलं आहे किचन माझं.